निंबाजनगर परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश, निंबाजनगर परिसरामधली परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आलेली आहे, सध्या काय स्थिती? वृषाली, निंबाजनगर यामध्ये काल ज्या पद्धतीची परिस्थिती होती ती अर्थातच 8 ते 9 फुटांपर्यंत या भागांमध्ये पाणी होतं आणि याच भागातली ही जी रिव्हर व्ह्यू सोसायटी आहे या सोसायटीतला जो तळमजला आहे तो पूर्णपणे पाण्याखाली होता। या पार्किंगमध्ये जे काही 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स लावल्या होत्या, आता ज्या लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, या सर्व पाण्याखाली काल डुबले होते आणि ज्या पद्धतीने आज या सगळ्या 2 व्हीलर आता बाहेर काढण्यात आलेल्या आहेत आणि जो राडारोडा चिखल जो आहे तो या पार्किंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। काल या ठिकाणची परिस्थिती भयानक होती, कारण या संपूर्ण परिसर पाण्याखाली होता। समोर जे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं, जे एक गणपतीचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या सुद्धा 8 ते 9 फुटांपर्यंत या भागात पाणी होतं। ज्या पद्धतीने खडकवासला धरणातून साधारणतः 50,000पेक्षा जास्त क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे या मुठा नदीच्या लागून असणारी ही सोसायटी आहे, हा संपूर्ण परिसर अर्थात एकता नगर, निंबाजनगर लागून हे दोन्ही नगर आहेत आणि या नगरमधली जी परिस्थिती होती, ज्या पद्धतीने या संपूर्ण भागामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं, मोठा त्रास या भागातल्या नागरिकांना सहन करावा लागला होता। या भागात अजित पवारांनी सुद्धा दौरा केला, पाहणी दौरा केला आणि त्यावेळी सुद्धा नागरिकांचा जो रोष होता तो आपल्याला पाहायला मिळाला। या सगळ्या 4 व्हीलर ज्या बघायला मिळत आहेत त्या सगळ्या पाण्याखाली काल आपल्याला बघायला मिळाल्या होत्या। चिखल राडारोडा अजून सुद्धा रस्त्यावरती पडलेला आहे। अजून इथले जे नागरिक आहेत तो घराची साफसफाई करताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने काल या भागामधली जी परिस्थिती होती, लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले, जे संसार उपयोगी वस्तू होत्या त्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। अनेकांची दुकानं या भागात होती, दुकानांचा जो किराणा माल असू दे किंवा इतर जे साहित्य होतं ते सुद्धा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। ज्या पद्धतीने या नागरिकांचं आव्हान आहे की ज्या खडकवासला धरणातून ज्या वेळी पाण्याचा विसर्ग केला जाईल त्यावेळी आम्हाला अलर्ट देणं गरजेचं आहे, मात्र काल तो दिला नाही अशा पद्धतीचा आरोप सुद्धा इथल्या नागरिकांनी केला। आपण पाहू शकतो या सगळ्या पार्किंग मधली नेमकी काय परिस्थिती आहे। या भागात पूर्णपणे पाणी काल साचलं होतं। आज ही परिस्थिती आता पूर्वपदावरती आलेली आहे। नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे, कारण काल रात्रीपासून पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे, कारण 2 दिवसांपासून या भागात पावसाने चांगलं झोडपलं होतं। ही जी लाईन आपल्याला पाहायला मिळते इथपर्यंत पाणी होतं। या पुढच्या भागामध्ये जसं जसं पुढे जाणार आपण त्या भागामध्ये पाण्याचा जो फ्लो होता तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता, कारण पुढची जी शेवटची जी सोसायटी आहे ती सोसायटीचा तळमजला अख्खा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। इथले नागरिकांनी काल अतिशय भावनिक झाले होते, संताप सुद्धा व्यक्त केला होता की अशा पद्धतीची परिस्थिती ही यापूर्वी नव्हती आलेली। यावेळी का आली तर कारण खडकवासला धरणातून ज्या पद्धतीने पाण्याचा विसर्ग झाला, अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत आणि प्रशासनाला तसे आदेश सुद्धा दिलेले आहेत की यापूर्वी ज्यावेळी पाणी खडकवासला धरणातून सोडलं जाईल त्यावेळी योग्य ते अलर्ट देणं गरजेचं आहे। आज ज्या पद्धतीने 31,000 पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे। काल 40,000 होतो, तो आता कमी करण्यात आलेला आहे, कारण घाट माथ्यावरती पावसाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग हळूहळू आता कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे। मात्र पाऊस जर वाढला एवढीच अपेक्षा आता स्थानिकांची आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।